आपल्यासोबत MSRDCचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल कुमार गायकवाड सर आहेत। एकंदरीत तुम्ही सर्वप्रथम जर पाहिलं तर समृद्धी महामार्ग या महाराष्ट्राला दिलात आणि आता मिसिंग लिंक मुंबई पुणे मिसिंग लिंक कसं आव्हान होतं, काय अडचणी होत्या हा संपूर्ण मिसिंग लिंक बांधत असताना? 13.3 किलोमीटरचा रस्ता जरी असला तरी सह्याद्रीच्या कुशीमधून तुम्ही जो ब्रिज नेलेला आहे त्याची चर्चा वरलीच्या सिलिंगपेक्षा जास्त होत आहे। नाही, 13.30 किलोमीटरची ही लांबी जरी कमी असली तरी यात आव्हानं जास्त होते, कारण हा 13.30 किलोमीटर लांबीचा संपूर्ण हा जो प्रदेश आहे हा डोंगराळ आणि खोल दऱ्याचा प्रदेश आहे। ज्या ठिकाणी खोल दऱ्या आहेत त्यावरती आपण असे वायडक्ट्स बांधलेत, ज्या ठिकाणी डोंगर आहेत त्या ठिकाणी आपण टनेल खोदलेले आहेत। म्हणजे एकूणच 13.30 किलोमीटरमध्ये टनेल आणि ब्रिजेस असा एकत्रितपणे हा कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट होता। या ठिकाणी टनेलचं जे बांधकाम आहे ते करताना बऱ्याच अडचणी आल्या। हा टनेल जगातील सगळ्यात रुंद टनेल आहे, 23.50 मीटरचा हा रुंद टनेल आहे। गिनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे आणि रुंदी जास्त असल्यामुळे टनेल एक्सकॅव्हेशनमध्ये बऱ्याच अडचणी येत गेल्या। काही ठिकाणी टनेलमध्ये आता हा सह्याद्रीचा बेल्ट असल्यामुळे खूप स्ट्रॉंग रॉक आहे या ठिकाणी, पण काही ठिकाणी आम्हाला लूज रॉक पण भेटला या ठिकाणी टनेलिंगचं काम करताना, त्या ठिकाणी आव्हान निर्माण झाले होते। आम्ही एक्सपर्ट जिओलॉजिस्टला पाचारण केलं, त्यांच्या सल्ल्याने मग तिथलं सॉईल इन्व्हेस्टिगेशन करून परत तिथं त्या ठिकाणी अगदी सुरक्षेच्या काळजी घेत सपोर्ट करत आम्ही पुढे टनेलचं काम करत गेलो। पण ज्या पद्धतीने आपण ज्या आता टनेलच्या खाली आहोत त्याच वरती 180 मीटरवरतीच लोणावळा लेक आहे, त्यामुळे त्याची चर्चा सर्वत्र होत आहे। याचा काही धोका नाही आहे या टनेलला? बिलकुल नाही आहे। लोणावळा लेक 180 मीटरवरती आहे। आपण टनेलचं जेव्हा खोदकाम करतो तेव्हा हे टनेलची आता उंची समजा 10 मीटर आहे, 10 मीटरच्या 2 पटीमध्ये म्हणजे 20 मीटर, तर 20 मीटर उंचीनंतर जनरली त्याच्यावरती जरी पाणी असेल तरी काही प्रॉब्लेम येत नाही। या टनेलच्यावर 180 मीटरवरती पाणी आहे, त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे। तेव्हा वरती तलाव आहे, तलावाच्या खालनं आपण चाललो आहे, यामुळे कुणीही भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही। आणि ज्या पद्धतीने ब्रिज आहे, ब्रिज बनवताना आणि एकंदरीत त्याची उंची कुतुब मिनारपेक्षा पण जास्त आहे आणि खूप त्याचं कौतुक होतं आहे राज्यामध्ये। बरे म्हणजे येण्या जाण्यासाठी 4x4 लेनचा आहे, परंतु त्याची वैशिष्ट्य काय असतील आणि सह्याद्रीच्या कुशीत बनवत असताना त्याला काय अडचण तुम्हाला सामोरे जावं लागलं? म्हणजे जो ब्रिज तुम्ही समृद्धी महामार्गाला पण दिला होता त्याचा पण चर्चा होती, परंतु या ब्रिजची वेगळीच चर्चा होती। नाही, हा ब्रिज व्हॅलीतला ब्रिज आहे। यात सर्वात प्रथम अडचण म्हणजे या ठिकाणी ॲक्सेसच नव्हता। म्हणजे ब्रिजची साईट आहे त्या ठिकाणी दोन्ही साईडनी डोंगर आणि डीप व्हॅली असल्यामुळे याला कनेक्टिव्हिटी नव्हती, रस्ता नव्हता। जुना जो काही एक रस्ता नॅशनल हायवे आहे म्हणजे खोपोलीवरनं पालीकडे जाणारा, त्या रस्त्यावरून एक ॲक्सेस तयार केला गेला 10 किलोमीटरचा, आणि तिथनं मशिनरी आणली गेली। म्हणजे पहिली अडचण ती ॲक्सेसची होती। ॲक्सेसचा प्रॉब्लेम सोडवला, त्यानंतर मशिनरी आणली गेली। ही व्हॅली व्ही शेप होती, अशी काही फ्लॅट नाही। आता ब्रिज असं करताना आपल्याला बऱ्याचदा काही ठिकाणी आता ठीक आहे, या ठिकाणी जे काही पायलॉन केले 2 सपोर्टवरती 650 मीटरचा ब्रिज आहे, पण ते 2 पायलॉनचे जे काही फाउंडेशन आहे ते करण्यासाठी सुद्धा आपण मशिनरी नेऊ शकत नव्हतो। त्या ठिकाणी उतारावरनं तिथे मशिनरी घेऊन जाणं, वळणाचे रस्ते तयार करणं, त्या ठिकाणी फुटिंग तयार करणं। आता एका पायलॉनचं जर फुटिंग पाहिलं तर एका फुटिंगचं वजन 10,000 टन आहे। 10,000 टनाचं फुटिंगचं कॉन्क्रीट त्या ठिकाणी कास्ट करणं आणि तिथून परत 182 मीटरचा पायलॉन बांधणं, तेही एवढ्या उंचीवर, एवढं म्हणजे वारे असताना, पाऊस असताना, पावसाळ्याच्या दिवसामध्ये फॉग असताना, हे खरंच आव्हानात्मक होतं। आणि या ठिकाणी मला कौतुक करावं असं वाटतं की ज्या कामगारांनी या पुलावरती काम केलं आहे, ज्या कामगारांनी एवढ्या उंचीवरती जाऊन अशा पद्धतीचं काम केलं आहे, ते कौतुकास पात्र आहेत। सर, शेवटचे 2 प्रश्न विचारतो, म्हणजे थोडक्यात उत्तर दिलं तरी चालेल, परंतु यामध्ये संपूर्ण गोष्टी पाहता हा पूल झाला, त्यानंतर हा संपूर्ण रस्ता झाला, या संपूर्ण मार्ग बनवताना शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात या प्रकल्पामध्ये? नाही, अशा पद्धतीचा शेतकऱ्याच्या जमिनीचा विषय नाही। या ठिकाणी फॉरेस्टची आम्हाला जमीन जास्त लागली होती आणि त्या फॉरेस्टची जी काही जमीन लागली साधारणतः 80 ते 81 हेक्टर आम्हाला फॉरेस्ट जमीन लागली, त्या बदल्यामध्ये आम्ही कॉम्पेन्सेटरी लँड फॉरेस्टला दिलेली आहे आणि बाकी शेतकऱ्याच्या जमिनी वगैरे असा विषय या प्रकल्पामध्ये नाही। उद्यापासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येत आहे, तुम्हाला किती आनंद होतो आणि प्रवाशांना आव्हान काय करा? उद्यापासून आजपासूनच हा खुला करण्यात आलेला आहे आणि आता हा खूप आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे। फक्त माझं सर्व प्रवाशांना एवढंच आव्हान आहे की हा आता सरळ मार्ग असल्यामुळे आपल्याला टेम्पटेशन येण्याची शक्यता आहे। वेगाने वाहनं चालवू नका। जे काही स्पीड लिमिट दिलं आहे आपल्याला 100 किलोमीटर कारसाठी आणि बसेससाठी 80 किलोमीटर, या वाहतूक म्हणजे या स्पीडवरती म्हणजे नियंत्रण ठेवा आणि या स्पीडच्या ज्या काही दिलेल्या आहेत त्याच्या आतच स्पीडनी वाहनं चालवा, वाहतूक नियमाचं पालन करा आणि हा कॉरिडॉर जो आहे हा आपण अपघात शून्य करूया, झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर करूया।
आपल्या सर्वांना मी नम्रपणे आवाहन करतो की आपण यासाठी आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद सर आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत MSRDCचे MD अनिल कुमार गायकवाड होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या संपूर्ण मिसिंग लिंक मुंबई पुणे मिसिंग लिंक संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. नेमका हा कसा बनवण्यात आला, काय आव्हानं त्यांना फेस करावी लागली हा संपूर्ण मिसिंग लिंक बनवत असताना, या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत अधिक चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपणही याच मिसिंग लिंकच्या एका पहिल्याच सुरुवातीच्या बोगद्यामध्ये आहोत, जो बोगदा 1.75 किलोमीटर लांबीचा आहे. याच्याच वरती लोणावळा लेक आहे, परंतु याचा धोका या टनलला कुठलाच नाही असं त्यांनी म्हणताना सांगितलं आहे. आणि अशाच पद्धतीचे अनेक किस्से या कामासंदर्भात, या संपूर्ण मिसिंग लिंक संदर्भात त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत.